नमस्कार नमस्कार लोक हो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लॉगमध्ये। तर धुळ्यामध्ये होतो आपण गेल्या 2 महिन्यांपासून आणि सुरुवातीचे काही दिवस आपण लॉग बनवले होते। धुळे शहरामधल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिली होती आणि आता पुन्हा जाण्याची वेळ आली आहे। काम संपलंय आपलं, पण जाता जाता शेवटी धुळ्यापासूनच जवळ जळगाव जिल्ह्यामधील अंमळनेरमध्ये असलेलं मंगळग्रह मंदिर आहे ना, त्या ठिकाणी आपण चाललोय। खूप ऐकून होतो मंदिराबद्दल आणि भरपूर गार्डनवर स्टिकरवर असायचं की मंगळग्रह मंदिर अंमळनेर। तर आज तिकडे चाललोय। एक साधारण 35 किलोमीटर आहे ज्या ठिकाणी मी आहे, देवपूरमध्ये धुळ्यामध्ये, इथून 35 किलोमीटर आहे। तर बघूयात की कसं आहे अंमळनेरचं मंगळग्रह मंदिर। पेट्रोल भरलंय, गाडी टॉपअप केली आहे, आता चाललोय। कुठला? हां हां, ते याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये ते सगळं हे सोडायला, उन्हाळ्यामध्ये थोडंसं तेच ना। नाही नाही ना, बरोबर आहे, नॉर्मल आहे। नमस्कार, मी जयश्री आत्माराम साबळे, सेवानिवृत्त शिक्षिका। मंगळग्रह मंदिर अंमळनेरातील अतिशय स्वयंभू अशी मूर्ती आहे। अंमळनेरातील नाही तर संपूर्ण भारतातलं अतिशय प्राचीन, अतिदुर्लभ आणि अतिजागरूक अशा प्रकारचं हे मंदिर आहे। याची जी ख्याती आहे ती जगभर पसरलेली आहे। मंदिराविषयी सांगायचं झालं म्हणजे 1933 पासून अंमळनेरमध्ये हे मंदिर गावाच्या अति बाहेर होतं आणि बाहेर असल्यामुळे अतिशय दुर्लक्षित असा हा भाग होता। या ठिकाणी छोटंसं मंदिर होतं, गावाच्या बाहेर असल्यामुळे त्या ठिकाणी मंदिराविषयी लोकांना इतकी माहिती नव्हती। पण बरेचसे लोक जे अति प्राचीन लोक आहेत, जुने लोक आहेत, ते अति जाणकार लोक आहेत, ते सांगतात की हे मंदिर फार पूर्वीपासूनचं आहे। आणि असं असल्यामुळे या ठिकाणी मूर्ती जी आहे ती अतिशय स्वयंभू अशा प्रकारची भगवान मंगळदेव, की ज्या लोकांचा शेती, माती आणि रेतीशी संबंध आहे, असे जे सगळे लोक आहेत त्या लोकांची ही देवता आहे। आणि त्याचप्रमाणे सैनिक दल असेल, पोलीस दल असेल, नंतर इंजिनियर असेल, आर्टिस्ट असतील, बांधकाम खात्यातले लोक असतील, या सगळ्यांची ही आदिदेवता आहे। आणि आदिदेवता असल्यामुळे या लोकांना या ठिकाणी जो अनुभव आलेला आहे तो अतिशय अद्भुत अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे। मंदिराविषयी सांगायचं झालं म्हणजे अतिशय स्वच्छता, अतिशय प्रामाणिकपणा, पारदर्शकता या ठिकाणी आहे। आणि जे मंदिराविषयी म्हटलं तसंच या ठिकाणी मिळालेली जी मानांकनं आहेत ती सगळ्या प्रकारची मानांकनं मापकातून आणि अनेक निकषातून आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्यात शासनाचे पण मिळालेले आहेत, सगळ्या प्रकारचे आम्हाला पुरस्कार भारतातले मिळाले, आंतरराष्ट्रीय पण मिळालेले। ही कृपा आमच्या मंगलदानीची आहे, एवढंच मी म्हणते। तर लोक हो,
जगातील एकमेव असं मंगळग्रह मंदिर अंमळनेर या ठिकाणी आपण आलो आहे आणि इथल्या विश्वस्त सेवेकरांशी आपण चर्चा केली. त्यांनी मंदिराविषयी आपल्याला माहिती दिलीच आहे, पण एकंदरीत मंदिराचा आजूबाजूचा जर परिसर बघितला आपण तर आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती सुंदर पद्धतीने याची रचना केलेली आहे. काही प्रवेशद्वार आहे आपल्या मागे जे आहे ते महाप्रसादाचं कुपन घेतलंय. महाप्रसादाचा हॉल इकडे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं दर्शन झालेलं आहे. अंमळनेर ते धुळेमध्येच आम्ही थांबलोय. हॉल घेतला आणि एक छोटासा थांबलोय आम्ही. का बरं थांबवली बरं गाडी? अजित दादा दिसतो तू रे आता तर. आणि आता गाडी थांबवली, थोडी सावली होती, थांबलोय. पुढच्या काही वेळेमध्ये ट्रिप हा प्रवास छोटासा संपेल. भारी होतं आणि सुंदर होतं. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आम्हाला कमेंट करून. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्लॉगसाठी बघत राहा विषय का मराठी.